नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इको पॉइंट करिअर फोरममध्ये आपलं स्वागत आहे। आज 19 जुलै 2024 महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता सेट परीक्षा बद्दल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ याने एक नोटीस काढलेली आहे। ती म्हणजे जी 39वी सेट एक्झाम होती 7 एप्रिल 2024 कंडक्ट केलेली, त्या एक्झामबद्दल हे नोटिफिकेशन आहे। मागेच एक नोटिफिकेशन काढलेलं होतं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं, ते म्हणजे जे मराठा समाजासाठी ACBCचं आरक्षण लागू केलेलं आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं, त्याबद्दल होतं। म्हणजे त्याबद्दल त्यांनी महाराष्ट्र गव्हर्नमेंटला काही मार्गदर्शन मागितलं होतं। त्या मार्गदर्शनानुसार आजचं नोटिफिकेशन काढलेलं आहे। ते सेट एक्झाम युनिव्हर्सिटी पुणे अकाउंट या साईटवर तुम्हाला भेटू शकते आणि ते आपण या व्हिडिओद्वारे त्या नोटिफिकेशनमध्ये काय सांगितलेलं त्याबद्दल तुम्हाला माहिती देतो। तर या नोटीसमध्ये पुणे विद्यापीठानं असं सांगितलेलं आहे, ते म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी ओपन तसेच EWS म्हणजे मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांनी ज्यांनी ओपनमध्ये किंवा EWSमध्ये फॉर्म भरलेले होते, ते म्हणजे सेट एक्झामिनेशनचे 39वी जी सेट एक्झाम झालेली होती त्याबद्दल पुणे विद्यापीठाने हे नोटिफिकेशन काढलेलं आहे। तर त्यांच्यासाठी परत फॉर्म मागितलेले आहे, ते म्हणजे 19 जुलै 2024 म्हणजे आजपासनं ते 25 जुलै 2024 पर्यंत ज्यांनी जे मराठा समाजाचे विद्यार्थी आहे ज्यांनी EWS किंवा ओपनमधून फॉर्म भरलेला आहे त्यांनी त्यांच्या फॉर्ममध्ये या साईटवर दिलेलं आहे। तर ते त्यांचे जे रिझर्वेशन कॅटेगरी आहे ते जे एलिजिबल आहे ते ACBCमध्ये आपला फॉर्म भरू शकतात। म्हणजे ते त्यांनी या वेबसाईटवर त्याचे मार्गदर्शक तत्व दिलेलं आहे आणि ते कसा भरायचं ते या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला कळणार आहे। तर ज्यांचं ACBC सर्टिफिकेट ज्यांनी काढलेलं आहे त्यांनी 19 जुलै 2024 ते 25 जुलै 2024 पर्यंत हा फॉर्म ACBCमध्ये कन्वर्ट करायचा आहे। आता याच्यामध्ये अजून एक आयोगाचं राहिलेलं आहे, ते म्हणजे यांनी OBCसाठी सुद्धा लिंक ओपन करायला पाहिजे होती। इथं ACBCच दिलं आहे, त्याच्याबद्दल नवीन नोटिफिकेशन कदाचित येऊ शकते किंवा याच्यामध्ये त्यांनी या साईटवर तिथं ऑप्शन दिलेलं असू शकते। ते म्हणजे जे विद्यार्थी EWSचे आहे किंवा ओपनमधनं मराठा समाजाचे विद्यार्थी आहे ज्यांच्याजवळ ACBCचं सर्टिफिकेट आहे, ते विद्यार्थी हा फॉर्म भरू शकतात। हा जर फॉर्म तुम्ही भरला नाही तर तुम्ही सरळ ओपनमध्ये गणल्या जाल। त्यामुळे हे अपडेट करणं मराठा समाजाच्या विद्यार्थ्यासाठी म्हणजे ACBCचं सर्टिफिकेट असणाऱ्या विद्यार्थ्यासाठी असेन्शियल आहे। त्याच्यानुसारच 39व्या सेट एक्झामचा रिझल्ट पुणे विद्यापीठ डिक्लेअर करेल। म्हणजे 25 जुलै 2024च्या नंतरच हा रिझल्ट डिक्लेअर होईल आणि हा रिझल्ट ACBCचा हा सेपरेट रिझल्ट लागलेला आहे। त्यामुळे हा पूर्ण रिझल्ट 25 जुलै 2024च्या नंतरच होईल। त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना अशी विनंती राहील की त्यांनी म्हणजे मराठा समाजाचे जे विद्यार्थी आहे ज्यांचं ACBC सर्टिफिकेट निघते किंवा त्यांनी काढलेलं आहे त्यांच्यासाठी हे आहे की त्यांनी लवकरात लवकर आपला फॉर्ममध्ये ACBCचं कन्व्हर्जन करून घ्यावं। ते सेट एक्झाम युनिव्हर्सिटी पुणे जसा तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्या साईटवर जाऊन ACBCचं हे केलेलं आहे, तिथं सर्व मार्गदर्शक तत्व आहे। त्याबद्दलचा व्हिडिओ मी कदाचित नवीन अपलोड करेलच। तर तुम्हाला सर्वांना विनंती आहे की ही अपडेट जास्तीत जास्त ACBCच्या विद्यार्थ्यापर्यंत पोचवावी, या उद्देशाने मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे। तरी पण असेच व्हिडिओ तुम्हाला सेट किंवा नेट किंवा टीचर एलिजिबिलिटी टेस्टसाठी जी माहिती येईल ती माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला कळविलच। तर अशीच माहिती हे करण्यासाठी तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलचं सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या मित्रांना, जेणेकरून त्यांच्याजवळ अशा न्यूज पोचेल। धन्यवाद।